थोडी? लसीकरणाची माहिती अशी आहे की लसीकरणाचं महत्व फार आहे. कारण की काही लोकांना माहित नाही प्राण्यांना लसीकरणही करावं लागतं. जसं की प्राण्यांचे प्रामुख्याने आजार असतात, व्हायरल आजार असतात. जसं की आता कुत्रा म्हणलं की त्याला गॅस्ट्रो, पार्वो, डिस्टेंपर असे आजार असतात त्यांना. आणि प्राण्यांमध्ये सर्वात धोकादायक आजार म्हणजे रेबीज. रेबीज हा आजार त्यांच्यापासून पसरतो आणि रेबीज आजार पसरतो. रेबीजचे त्यांना व्हॅक्सिनेशन दिलं पाहिजे आपण. अच्छा अच्छा, म्हणजे ते रेबीज आजार जो आहे म्हणजे ते व्हॅक्सिनेशन त्या प्राण्याला पण गरजेचं आहे. हा. म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं बाबा तो जो समजा मांजर आहे, हम्म. मांजराला जर एखादा कुत्रा चावला, त्यांचे समजा काही झालं, हा. कुत्रा चावला, तर ते कुत्र्यामुळे त्या मांजराला रेबीज होऊ शकतो. रेबीज जर समजा मांजराला झाला तर आपण पाळत असेल तर ते आपल्याला नकळत जर चावला गेला, काही गोष्टी झाल्या तर आपल्याला पण रेबीज होऊ शकतो, अशी शंका असते. त्यासाठी तुम्ही लसीकरण गरजेचं आहे. एकदा लसीकरण केलं आणि ते काही जास्त कॉस्टली नसतं आणि बहुतेक काही गव्हर्नमेंट हॉस्पिटल पण असतील ना शासनाचे, त्याच्यात पण कमी दरात असतं ना. गव्हर्नमेंट हॉस्पिटललाही मिळतं. किंवा आता जसं की आम्ही हे प्राण्यांचं काम करतो, आम्ही कॅम्पिंग